तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज रुपेश पाटील. राईट आर्म द विकेट पॅव्हलिन एंड कडनं. समोर फलंदाज स्वराज पाटील. समोर होता मोठा फटका घ्यायचा होता. बॅटची लीडिंग एज फ्लाइंग स्लीप रिजन मध्ये पकडलाय झेल. धक्का बसलाय टीम बापेश्वर उर्नोली संघाला. आज खरं तर संपूर्ण हमरापूर विभाग तुम्हाला पाहायला मिळेल या क्रीडांगणावरती. कारण की उर्नोलीच्या अगेन्स्ट जो हे पहिली लढत सेकंड मॅच रामवाडीचा राजाला फाईट करेल टीम धायरेश्वर डोलवी. आणि तदनंतर मात्र प्रेक्षकांची तुफान गर्दी. जितूबाई जितेच्या अगेन्स्ट साई रायबादेवी रावे. आणि तदनंतर सुशांत मोकल इन ऍक्शन मध्ये गावदेवी कलवेला फाईट करेल बादल म्हात्रे यांचा निलकंठ भाई 11 दादर हा संघ. फार मजा येईल आज. तुफानी गर्दी फुल पॅक स्टेडियम पाहायला मिळेल. पहिला सामना आपण सध्या पाहतोय बापेश्वर उर्नोली संघाच्या अगेन्स्ट जय गिरोबा जोहे. प्रथम फलंदाजी करतोय उर्नोली संघ. 21ला 2.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांचा आहे सामना आणि मैदानात दाखल झालाय सुनील पाटील. लोबो फुल टॉस आणि तदनंतर मात्र डीप मिड विकेटला चेंडू आपण पाहतोय. सिंगल मिळाली. बचावला गोलंदाज खरं तर असं म्हणावं लागेल. 22वा स्वर्गीय पिंटा शेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर आयोजित स्पर्धेमध्ये सुनील पाटीलला मिळाली होती बाईक. खरं तर हमरापूर विभागातील हा एक बायकर मॅन. मग बादलचं नाव घ्यावं लागेल. प्रसाद सुशांत आहे. कोपरचा सूरज म्हात्रे देखील आहे. यावेळेस फटका फसलाय. वाईडिश लॉंग ऑनला पकडला झेल. आणखीन एक धक्का टीम बापेश्वर उर्नोलीला. फलंदाज समीर पाटील बॅक टू द डगआउट. जय श्री राम. धन्य है भाग हमारे जो ये दिन देख पाए हैं. लहरा दो भगवा घर घर पर मेरे राम अपने घर आए हैं. हाय हॅलो छोडो जय श्री राम बोलो. 22 जानेवारी अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा संपन्न होणार आहे. नवीन फलंदाज रोशन पाटील मास्टर माइंड क्रिकेटर. लेफ्ट हँडेड डाव्या हाताचा हा एक विस्फोटक खेळाडू. मिडल ऑर्डर बॅट्समन 5व्या क्रमांकावर आपण पाहतोय. 3 धक्के बसलेत टीम बापेश्वर उर्नोली संघाला. 22ला 3 अशी धावसंख्या टीम उर्नोलीची. रुपेश पाटीलचा हा चेंडू. फटका चांगला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. स्ट्राइक रोटेट होईल. सिंगल मिळेल. मोठे फटके येत नाहीयेत. पहिल्या षटकात आपण 1 चौकार पाहिला. सेकंड ओव्हर मध्ये आपण 2 चौकार पाहिले. परंतु रुपेश पाटीलचं हे षटक इट्स अ कमबॅक ओव्हर. पहिल्या चेंडूवर सफलता मग सिंगल मग विकेट आणखीन एक सिंगल. 4 चेंडू फेकलेत. 2 विकेट्स आणि 2 रन्स दिल्यात रुपेश पाटीलने. चांगला चेंडू होता या ठिकाणी. लाऊड अपील. 3 स्टंपच्या मध्ये इम्पॅक्ट लेग बिफोर ऑफ द विकेट. LBW फलंदाज बाद. मोठा धक्का बसला. खरं तर
सुनील पाटीलची विकेट फार महत्वाची होती दोन्ही संघांसाठी म्हणूया, कारण की सुनील क्रीजवर असता तर रन्स बरसल्या असत्या आणि सुनीलची विकेट्स गेल्यानंतर मात्र असं म्हणूया आपण मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचेल का, हा देखील एक मोठा सवाल असेल बापेश्वर उर्नोली संघाच्या अगेन्स्ट. पहा सकाळच्या सत्रामध्ये टॉस का इम्पॉर्टंट असतो. खरं तर टॉस जिंकलात मी तर असं म्हणेल की 50% सामना तुम्ही जिंकलात. मॉर्निंग सेशन सकाळचं सत्र डू फॅक्टर, थंडीचे दिवस आहेत, मॉइश्चर आहे पिच मध्ये, चेंडू स्पीडने येत नाहीये बॅटवर, प्रॉपर टायमिंग होत नाहीयेत, मिस टायमिंग स्ट्रोक्स पाहायला मिळत आहेत. हा खरं तर इफेक्ट आहे सकाळच्या सत्रामधला. रुपेश पाटीलचा चेंडू, इट्स अ परफेक्ट यॉर्कर. काय षटक फेकलाय, व्हॉट अ बॉलिंग. रुपेश पाटीलचं षटक संपलं, 3 रन्स दिल्या आणि 3 विकेट्स मिळाल्या. एकूण धावसंख्या 24ला 4 बापेश्वर उर्नोली संघ.